पाळण्यामध्ये बोलतो आता खाली नाही येणार पाळणा. ए काहीतरी बिघाड झालाय पाळण्यात. ए बाबूला फोन लाव बघ काय झालंय. हे गाईज मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. आणि गाईज आता पराग आलाय आणि परागचं काही काम आहेत महाडमध्ये, सो तेवढी कामं आटपू आपण आणि मग परागला परत जायचं आहे पुण्याला, तर त्याला सोडू आपण आणि मग घरी येऊ. आता काहीतरी काम आहे ते आपण आटपायला चाललोय, चला. आणि गाईज सकाळी परागसोबत बाहेर गेलो होतो आणि त्यानंतर आल्याच्या नंतर घरीच जेवलो आणि झोपलेलो, त्यामुळे काय ब्लॉग वगैरे पुढं काय कंटिन्यू नाही केला. सो आत्ता उठलो आणि आता बाहेर चाललो जरा, कारण की 26 तारखेपासून मी फिरायला जातो आहे, त्यामुळे त्याचीच जरा मीटिंग आहे एक, त्या मीटिंगलाच चाललो आहे मी. आणि त्यानंतर मग जर मित्रांचे वगैरे फोन आलेच तर आपण जाऊ जत्रेमध्ये. सो चला आता तोपर्यंत जाऊ आपण तिथे, मीटिंग अटेंड करू, काय ठरते ते बघू आणि नंतर मग आपण जत्रेत जाऊ. आणि गाईज आता राख्याचा फोन आलेला की ये म्हणून त्याच्या भाच्याना कुठं जत्रेत घेऊन जायचं. स्वतः मी पण चाललोय जत्रेमध्ये. बघू एखादा पाळणा बिळण्यात त्याला बसवायला सांगतो, मला बसव म्हणून, कारण कधी पण आपल्याला फोन आला तर कधी पण आपल्याला मुंबईला जावं लागेल. त्यामुळे मग आता चाललोच आहे. कृपा पण उद्या जाणार आहे, कृपाला पण भेटतो, कृपा पण बोलतोच आपण बसू पाळण्यात आणि आम्ही आता सगळेजणच पाळण्यात बसतो. चलो गाईज आता आम्ही आलो आहोत राकेशच्या भाच्याला घेऊन जत्रेमध्ये. आणि राकेशच्या भाच्याला आता जत्रेत पाळण्यात बसायचं आहे आणि आम्ही सगळेच ह्या गोष्टीचा फायदा उचलणार आणि राकेशकडनं तिकीट घेऊन आम्ही पाळण्यात बसणार आहे. एकतर ह्या पाळण्यात बसणार, आता ह्या पाळण्यात बसणार, पण पाळण्यात बसणार एवढा नक्की. आणि हा तिकीट आमचा राकेश काढणार आहे. काहीच बघा ही आम्हाला शोधते, तिला माहित नाही आम्ही इकडे आहे. फोन केला ना, फोन केला, बघितलं मलाच फोन आला हिचा. बघा हिची साईज बघा आणि ऋग्वेदची साईज बघा, दोघं पण एकाच साईजचे आहेत. आणि आमच्याकडे आता दुसरा स्पॉन्सर आलाय पाळण्यात बसायला. चला पाळण्यात बसू. आता आम्ही फायनली आलो आहोत पाळण्यात बसायला. आणि बसायचा तर वरती बसायचा. ह्याच्यासोबत पण बसल गाईज. हे बघा हे दोघं पण खाली बसलेत, कृपा आणि ऋग्वेद, आणि आम्ही वरती बसलोय. डायरेक्ट वरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. ही माझी फेवरेट पाळणा आहे, हा माझा जत्रेतला हा माझा सर्वात फेवरेट पाळणा आहे. होडी आहे होडी. कृपाला आम्ही काम लावलंय, कृपाला बोललोय आम्ही तिला धरून बसू. बघा कशी धरून बसते बघ, आवाज नाही येत. नको तो वारी केला. आणि हा राख्या घाबरतो पाळण्यात बसायला म्हणून तो आला नाही वरती. हा बघा नाही घाबरतो पाळण्यात बसायला. हे बघा नवीन माणूस आणला आम्ही पाळण्याचा, जत्रेवाला. हा बघा, ओ भैया इसमें बिठाओ. पाळणेवाले आले थे, हा मालक आहे इथला पाळण्याचा. आणि लहान लहान पोरांना बसायला घेऊन आलोय आम्ही या रेड्यामध्ये. काही ऋग्वेद त्या रेड्यावरती बसलाय. घरात एक रेडा असताना पण त्याला बाहेरच्या पाळण्याच्या रेड्यांमध्ये बसायचं आहे. मला पण बसायचं आहे गाई त्या रेड्यावरती. भारी आहे या. अजून जोरात फास्ट पाळायला पाहिजे तर मजा येईल. आणि गाईज आता राकेश शेठ आम्हाला आता आईस्क्रीम खायला घालणार आहे तिकडे. कशाला बसायला? अरे चले आता ये, चल उतरलो आता आम्ही गाडीवर ना. काय पाळण्यात बसते, लहानच आहे. हिला त्या तो ऋग्वेद बसेल त्या बैलावरती बसायचं हिला. आणि गाईज आता आम्ही चाललो आकाश पाळण्यात बसायला. आणि आमच्याकडे मेंबर बघा किती आहेत, 1 2 3 4
आणि हा शुभम हा यांच्यातलाच आहे हा बघा. आणि आता आम्ही बसणार आहे आकाश पाळण्यात. चल चल चलो गायच गाईच चलो गायच. कसं वाटतंय पाळण्यात बसायला? घरी जा घरी. ए आकाश पाळण्यात 6 जण बसू आपण. आम्ही फायनली बसलोय पाळण्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता वरन व्ह्यू बघा. राख्याचं तोंड बघा. राख्याचं तोंड बघा फक्त. रुपा फोटो काढू काय? लय वरती आले आणि वरती पाळणा थांबवलाय. लय बेकार वाटतंय भाई भाई. बघा खाली बघा. काहीच लय वरती आलोय आम्ही. ना पुढे जात ना मागा जात. कृपा पाळणा हलवते आणि बघा कसला घाबरतोय. कृपा हलव ना. मी येऊ का तिकडं? राख्याची लय बेकार फाटले बघा तुम्ही. काहीच काहीतरी बिघाड झालाय पाळण्यामध्ये त्यामुळे वरती थांबवलंय. आणि खालचे बोलतायत की खाली येणार नाही आता पाळणा. पाळण्यामध्ये बोलतात आता खाली नाही येणार पाळणा. ए काहीतरी बिघाड झालाय पाळण्यात. ते बघ ते खाल्लं बोलतायत खाली नाही येणार पाळणा आता. अरे खाली कसं जाईल? राख्याचं तोंड बघा काहीच. घाबरलाय त्याला घाबरवले. ए बाबूला फोन लाव बघ काय झालंय. व्याकार फाटते त्याची. चला चला तोंड बघा त्याचा. तोंड बघा त्याचा. पाया पडतोय. आता बघा आपलाच नेट बोललोच नाही का? बघा डायरेक्ट खाली. Aqui é o software. आता आम्ही पाळण्यातनं बसून डायरेक्ट इथं आलोय. राखी आणि मी. नाही मी हे तुला नाही टाकणार आहे. मी हे फक्त एवढंच टाकणार. आता आम्ही कुठं आलोय? आम्ही आलोय शिवाजी चौकाच्या समोर. हे जे चॉकलेटचं एक स्टॉल आहे त्या स्टॉल वरती आम्ही आता चॉकलेटचं हे खायला आलोय. आणि हे बघा इथं मॅटर झालंय कृपाचा. कुठं काय काय बोललास तू हिमांशूला? हिमांशूला काय बोललास सांग पहिला. 4 लोक बघतात आपल्याकडं.
घाबरला घाबरला. बघा चॉकलेट वेफल आम्ही आता खायला आलो इथे. न्यूज अँकर आमची आहे लोकशाहीची कृपा सातपाळ, ती आम्हाला घेऊन आली इथे हे खायला. फायनली आमचं हे आलंय. हे काय आहे, काय मागवलेलंस? डार्क खिचडी चॉकलेट भात. बॉल. डार्क चॉकलेट बॉल. खिचडी भात. खिचडी भातच्या पुढं कधीतरी जा रे भावा. कोणासोबत राहतोस तू आता? आणि गाईज आता आम्ही हे सगळं खाऊन आल्याच्या नंतर आता आम्ही आलोय चायनीज खायला. कुकला. आणि वाचलेत बघा खाऊन किती, आलं का? 12-13. आणि हे मस्त हायवेला कोरपेचा जो ते हे आहे स्टॉल आहे त्याच्या बाजूला हा चायनीजचा दुकान झालाय मस्तपैकी. तिथं हे उपाशी मित्र मंडळ घरातनं जेवून आले तरी पण परत इथं चायनीज खायला आले. मी नाही जेवले. कृपा नाही जेवायला आली, कृपा नाही जेवून आली, आम्ही जेवून आलो तरी पण आम्ही परत खातोय. आणि गाईज आता फायनली घरी आलो. लय मजा आली. पाळण्यात वगैरे आम्ही बसलो कारण की कृपा आले ना मुंबईवरून, ती उद्या जाणार मुंबईला परत. मग तिला पाळण्यात वगैरे पण बसायचं होतं. आणि जत्रेला पाळण्यात बसायच्या लायकीचा नसतो कारण की लय गर्दी असते, भरपूर गर्दी असते आणि ते जास्त वेळ फिरवत नाहीत. एकतर जत्रेच्या आधी बसायचं पाळण्यात, नाहीतर जत्रेच्या नंतर बसायचं. त्यामुळे आम्ही आधीच बसून घेतलं. 2 पाळण्यामध्ये बसलो, एक होडीमध्ये बसलो आणि एक आकाश पाळण्यामध्ये बसलो. सो लय मज्जा आली, लय मज्जा आली. आणि आता सगळेजण प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी गेले, मी पण माझ्या घरी आलो. तर हा ब्लॉग एवढाच होता. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक यू गाईज.